नमस्कार मंडळी, मी डीके तुम्हा सर्वांचे परत एका आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो. सर्वात आधी सांगा, कसे आहात तुम्ही? अर्थात तुम्ही सर्वजण मजेत असाल, आम्ही पण मजेत आहोत. मंडळी, आपण काही दिवसापूर्वी आपल्या चॅनलवरती लोकल ट्रेनचा एक व्हिडिओ बनवला होता. जर कोणी अजून हा व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, नक्की जाऊन बघा. जर तुम्ही पहिल्यांदा मुंबईत आला असाल व लोकल ट्रेननी प्रवास करत असाल तर काय खबरदारी घ्यावी, लोकल प्रवासाची जवळजवळ संपूर्ण माहिती या आपल्या ब्लॉगमध्ये दिली होती. तो व्हिडिओ बऱ्याच लोकांनी बघितला. त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितले होते की याचा पार्ट 2 लवकरच घेऊन येऊ व आपणही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगितले लवकरात लवकर याचा पार्ट 2 घेऊन या. त्याच्यामुळे आपण तुमच्यासाठी याचा पार्ट 2 घेऊन आलो आहोत. या व्हिडिओमध्ये आपण लोकल कोचेस, लोकल ट्रेनचे डब्बे कशा प्रकारे असतात याची सर्व माहिती तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया आपल्या या लोकल ट्रेनच्या पार्ट 2 व्हिडिओला. तुम्ही मुंबईत नवीन असाल व लोकल ट्रेननी पहिल्यांदाच प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व कामाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लोकल ट्रेनचे कोचेस, डब्बे कशा प्रकारे असतात, तुम्हाला काय काय सुविधा मिळतात या लोकल ट्रेनमध्ये. चला बघूया लोकल ट्रेनचे कोचेस कसे आहेत. तर आपण सध्या आहोत विरार स्टेशनवरती, प्लॅटफॉर्म क्रमांक 5ला. बाजूलाच उभे आहे लोकल. चला बघूयात कशा प्रकारे आहेत या लोकलचे डब्बे. सर्वात अगोदर आहे मोटरमॅन डब्बा. त्याच्यानंतर येतो द्वितीय श्रेणी लेडीज डब्बा. 24 तास फक्त स्त्रियांसाठीच असतो हा डब्बा. याच्यात पुरुषांना अजिबात अलाउड नसते. डब्यामध्ये चढण्यासाठी तुम्हाला मधोमध असे लोखंडी पोल आहेत, ज्याच्या साहाय्याने तुम्ही डब्यात चढू शकता. नंतर पुढील डब्बा आहे सामान लगेज डब्बा स्त्रियांसाठी. या डब्यातून प्रवास करण्यासाठी काही वेळे निश्चित केले आहेत. त्या टायमिंगनुसार तुम्ही लगेज डब्यातून प्रवास करू शकता. तुमच्याकडे काही सामान असेल तर काही टेन्शन नाही, कारण लोकलमध्ये सामान डब्बे पण आहेत, ज्याच्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे लगेज घेऊन प्रवास करू शकता. पुढील डब्बा आहे सेकंड क्लास, ज्याच्यात सर्वजण प्रवास करू शकतात. या डब्यामध्ये कायम तुम्हाला गर्दी पाहायला मिळते. या डब्यात लेडीज पण अलाउड असतात. सेकंड क्लास डब्यामध्ये पण तुम्हाला नॉर्मल सीट्सच बघायला मिळतात. सामान ठेवण्यासाठी तुम्हाला सीटच्या वरती ब्रॅकेट्स मिळतात. खूप स्पेस मिळतो. उभं राहून प्रवास करत असाल तर तुम्हाला असे पकडण्यासाठी हँगर देखील मिळतात. मंडळी, लोकल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी, सिनियर सिटीजनसाठी यांच्यासाठी एक वेगळा डब्बा असतो. त्याच्यात फक्त सिनियर सिटीजनच प्रवास करू शकतात. दुसरे कोणालाही त्याच्यामध्ये अलाउड नाही. पुढचा डब्बा आहे तो म्हणजे फर्स्ट क्लास, ज्याचा सिम्बॉल लाल रंगाच्या अशा तिरप्या रेषांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. या फर्स्ट क्लास डब्यामध्ये लेडीज व जेंट्स दोन्ही अलाउड असतात. या कोचमध्ये तुम्हाला मऊ गादीचे सीट पाहायला मिळते. डब्यामध्ये LED डिस्प्लेही पाहायला मिळतो, ज्याच्यात तुम्हाला पुढील स्टेशन कोणते येणार आहे तेही दाखवले जाते. सामान ठेवण्यासाठी बराचसा असा स्पेस तुम्हाला मिळतो.
लोकल ट्रेनमध्ये कर्करोगग्रस्तांसाठी व दिव्यांगजनांसाठी राखीव डब्बा तुम्हाला पाहावयाला मिळतो, ज्याच्यात गर्भवती स्त्रिया देखील प्रवास करू शकतात. मंडळी, लोकल ट्रेनला 12 डब्बे असतात टोटल. 3 फर्स्ट क्लास डब्बे सुरुवातीला, मध्ये व लास्टला. 3 लेडीज फर्स्ट क्लास, 3 सेकंड क्लास. तुमच्या मनात प्रश्न असेल की फर्स्ट क्लास डब्यात लेडीज अलाउड असतात का? तर बिलकुल अलाउड असतात. व लेडीज डब्यात जेंट्सला अलाउड आहे का? तर बिलकुल अलाउड नाही. जर तुम्ही चुकून प्रवास केला तर तुम्हाला फाईन भरावा लागतो लेडीज डब्यात जर प्रवास केला तर. मंडळी, लोकल ट्रेन ह्या 2 लाईनमध्ये चालतात, एक स्लो व दुसरी फास्ट. मग तुम्ही कसे ओळखाल की ही ट्रेन स्लो आहे की फास्ट? तर मंडळी, प्रत्येक स्टेशन प्लॅटफॉर्मवरती LED डिस्प्ले असतात, ज्याच्यात S म्हणजे स्लो, ज्या सर्व स्टेशनवरती थांबतात, व F फास्ट म्हणजे मेन स्टेशनवरतीच तुम्हाला या लोकल थांबलेल्या दिसतात. अशा प्रकारचे डिस्प्लेमध्ये तुम्हाला स्लो आणि फास्ट दाखवले जाते. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लोकल ट्रेनचे टाइम टेबल बघायचे असेल तर प्ले स्टोअरवरून M इंडिकेटर नावाचे ॲप डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला लोकल ट्रेनचे टाइम टेबल माहिती मिळेल व त्याच्यात तुम्हाला ट्रेनचे लाईव्ह लोकेशनही दाखवले जाते. तर तुम्हाला मुंबई लोकल ट्रेनची माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच पुढील एका नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.